नमस्कार, मी हनुमंत कापरे, एसलीपीएस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर डिस्ट्रीब्युटर आहे। तर आज आपण जबरदस्त रिझल्ट आज आपण पुरंदर तालुका सासवड या ठिकाणी पिंपळे गावी घेऊन आलोय। तर रिझल्ट काय आलाय, भोपळ्याच्या पिकाचा रिझल्ट आहे। तर रिझल्ट नक्की काय आलाय तर तो आपण रिझल्ट जो आहे तो आपण सरांच्याच तोंडून आपण ऐकूया। तर सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव सुनील विठ्ठल खेनट, खेनटमाळा पिंपळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। मी भोपळा या पिकावर AWPL चे भोविटा या जैविक खताचा रिझल्ट घेतलाय आणि चांगलं पीक आलेलं। बर, तुम्हाला उत्पन्न कशा पद्धतीने मिळतं इथं? आतापर्यंत जवळजवळ 100 कॅरेट माल मिळालेला आहे आणि साधारणतः 20 ते 25 हजार रुपये या भोपळा या पिकापासून मला मिळाले। क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? क्वालिटी म्हणजे एक आर्द्रता चांगलं टिकून ठेवते आणि चांगल्या क्वालिटीचे भोपळा साईज पण आहे, ही वरून जात आहे याची, पण एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन मिळते। बर, जबरदस्त क्वालिटी तुम्हाला चांगली आहे। तर तुम्ही आपल्या ह्या पिकासाठी इतका रिझल्ट जो आलाय भोपळा या पिकासाठी आपले एसलीपीएस वेलनेस या संस्थेचे कोणकोणते आपल्याकडे आपले खत वापरलेले आहेत? साधारणतः मी जास्त करून भूविटा हे या पिकाला वापरलेले आहे आणि प्रत्येक वेळेस कीटकनाशकच्या फवारणीमध्ये ॲग्रो 90 मी ॲग्रो 90 ज्यावेळेस कीटकनाशक फवार त्याच्यामध्ये ॲग्रो 90 आपलं फवारलेलं। आणखी आपलं काय फवारणी केलेली तुम्ही? त्याच्यानंतर PGPR फवारणी केलेली आहे। त्याच्यामध्ये PGPR आणि आपल्या ॲग्रो 90 ची फवारणी केलेली आहे। तुम्हाला कसा फवारणीचा रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला? आता मी एक उंच, आता हे ऍक्च्युली भोपळा पीक हे मी सीताफळ हे पीक बाद झाल्यामुळं मी ते आंतरपीक घेतलंय भोपळ्याचं आणि त्याच्यामुळं मला ते गन्नी औषध फवारणी करायची। लिक्विड फॉर्म मध्ये मी ॲग्रो 90 आणि PGPR फवारलेलं आहे। तर तुमच्या बरोबरचे जे काय भोपळ्याचे जे पिकाचे दुसरे बागायतदार आहेत तुमचे शेतकरी, तर त्यांच्या बरोबरची आताच काय परिस्थिती आहे? नाही, त्यांच्या बरोबरचा माझा हा भोपळ्याचा दुसरा फळ होता, पण ते त्यांचा फळ आता पिवळा पडलेला आहे, लवकर त्यांचा डॅमेज झाला, कारण आपली जैविक आपल्या खतांची इतके जबरदस्त रिझल्ट आहात। सर, तुम्ही समाधानी आहात? हा, नक्कीच समाधानी आहे आणि सजेस्ट करू इच्छितो की प्रत्येकाने AWPL ची जैविक खत ही वापरा, रिझल्ट घ्या आणि इतरांना सांगा। नक्कीच। तर अशा पद्धतीने आज सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपली काळाची आजची गरजच आहे की फर्टिलायझरचा होणारा भरमसाठ खर्च कमी करून आपलं थेट उत्पन्न आपल्या जैविक खतांच्या 25 ते 30% वाढतंय। त्यामुळे मातीची ताकद पण वाढते, जमीनचा पोत सुधारतोय। तर नक्की आजची जी काळाची गरज आहे आपल्याला, जर माती टिकेल तरच मोती पिकेल। तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे, सर्वांनी एसलीपीएस वेलनेसची जैविक खते वापरा। धन्यवाद। धन्यवाद सर। आले का?